शिर्डीतील साई झील या नावाने पाण्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या सीलबंद पाणी बाटलीमध्ये कातींसदृश्य मोठं कीटक आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। स्वच्छ आणि आरोग्यदायी पाण्यासाठी ग्राहक पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेत असतो, मात्र अशा प्रकारे ग्राहकांसाठी अतिशय धोकादायक आणि जीवघेणे उत्पादनं निर्मित करून केवळ पैसे कमावण्याचा धंदा काही बोगस कंपन्या करतायत। शिर्डीतील गणेश वाळुंज नामक एका ग्राहकाच्या सदर बाटलीतील कीटक निदर्शनास आल्यानंतर त्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाशी संपर्क साधला। याची गंभीर दखल घेत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत या कंपनीचा भांडाफोड केलाय। याप्रसंगी संपर्क प्रमुख दत्ता आव्हाड यांनी आपली भूमिका विशद केली। शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे संपर्क प्रमुख दत्ता आव्हाड, आज आमच्याकडं अशी कंप्लेंट आली की पाण्याबद्दल साई संस्थांनी ह्या पाण्याबद्दल टेंडर केलेले, इथून महाराष्ट्राचे परप्रांताचे लोक येतात आणि हे संस्था हे पाण्याची बाटली ह्याचं टेंडर संस्थेने घेतलेलं आहे। मला एवढंच म्हणायचं की विश्वासक जे आहे भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन ही पाण्यामध्ये जर असं झुरा निघत असेल आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या लोकांना जर हे संस्था पाणी पाजत असेल तर ह्याच्यावर आम्ही शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शिर्डी संस्थेवर खूप मोठं आंदोलन करणार। याप्रसंगी बोलताना कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनकर यांनी साई झील या पाणी निर्मिती कंपनीच्या पाणी बाटलीत कीटक आढळल्यानं शिर्डीतील नागरिकांचे आणि साईभक्तांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्राहक साईभक्तांच्या जीवाशी खेळणाऱ्या अपप्रवृत्तींविरोधात वेळप्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कोर्टात धाव घेईल असा इशारा दिला। तसेच साईबाबा संस्थान देखील सदर कंपनीचे उत्पादन विकत घेत असून साईबाबा संस्थानं देखील तातडीनं सदर उत्पादनाची खरेदी बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे। शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही एक महत्त्वाचा विषय जो समाजाला वाचा फोडणारा आहे, अशा पाणी हा जीवनावश्यक वस्तू आणि जी समाजात दिली जाते ह्या सगळ्या निर्मात्यावरती आमचं पाणी जे बनवणार आहे त्यांच्या सर्वांवरती आक्षेप आहे की आपण हे पाणी लोकांपर्यंत कसं पाठवता। त्या पाण्यात सगळं जंतुसदृश आहे। आपण ती पाण्याची बॉटल आपण बघू शकता, या पाण्याच्या बॉटलमध्ये महत्त्वाचं झुरळ किंवा कातींसारखा असा एक हे दिसतो आहे। पाणी पूर्णतः जंतुसदृश आहे आणि ह्या पाण्यातनं कोणालाही फूड पॉयझनिंग होऊ शकते, असं हे घातक पाणी समाजापर्यंत पोहोचतं आहे। शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुधीर भाऊ जोशी व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट अरुण जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या पाण्याची बॉटल विकत घेणारा जो ग्राहक आहे माननीय गणेश वाळुंज यांनी परवा दिवशी संध्याकाळी ही बॉटल मार्केटमधून विकत घेतली आणि ज्यावेळेस तो अशी घातक बॉटल त्यांच्या निदर्शनास आली तर त्यांनी सर्वप्रथम शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षावरती विश्वास दाखवला आणि ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिर्डी येथील मध्यवर्ती कार्यालयात येऊन रितसर तो आमचा जो 5 रुपयाचा विहित नमुन्यातला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून दिला आणि ही तक्रार ग्राहक संरक्षण कक्षाकडे केली आणि विनंती केली की ह्या बाबतीत आपणच फक्त समाजाला न्याय देऊ शकतात आणि त्यांनी दाखवलेला हा विश्वास, ग्राहकांचा हा जो विश्वास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षावरती बसलेला आहे, शिर्डी आणि शिर्डी परिसरातील मी सर्व नागरिकांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या बाबतीत आपण इतकं चांगल्या पद्धतीने ह्या कुठली तक्रार जर केली तर तिला न्याय मिळू शकतो। जशी ही बॉटल आत्ता सापडली त्या पद्धतीने असं जर समाजाशी आणि साईभक्तांच्या जीवाशी जर कोणी खेळणार असेल तर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। यानंतर आम्ही 1 तासानेच सन्माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडं सदर निवेदन देऊन त्यांना ही बाब सर्व निदर्शनास आणून देणार आहे आणि त्यांना आम्ही या बाबतीत महत्त्वाची भूमिका घ्यायला सांगून त्यांना सांगणार आहे की कृपया आपण जे दोषी अधिकारी आहेत, ज्यांनी ह्या कंपन्यांना पाठीशी घातलं, या सर्व अधिकाऱ्यांनाही आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकावं। याप्रसंगी उत्तमराव हुलवले, ॲडव्होकेट राहुल नवले, मिनीनाथ शिंदे, रवींद्र कतले, रवींद्र सोनवणे, राहुल देशपांडे, उत्तमराव जाधव, रिंकेश जाधव, विकास माळवे आदींसह पदाधिकारी आणि ग्राहक गणेश वाळुंज उपस्थित होते। बाटलीबंद पाण्यामध्ये जंतुसंसर्ग कीटके आढळून आल्यानं इतके घातक पाणी समाजामध्ये सर्रासपणे पाठवले जाते। अशा पाणी उत्पादित करणाऱ्या बोगस कंपन्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी। MRP निर्धारित मूल्य हे उत्पादित किमतीच्या आधारावर असावे। तसेच अशा कंपन्यांना ISO मानांकन देणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांनाही चौकशीअंती दोषी ठरवावे, याबाबतचं निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पालवे यांना देण्यात आलं। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी।